हॅलो गाईज, कसे आहात सर्वजण? खूप दिवसानंतर मी नागपूरमध्ये फिरण्यासाठी गेलेली. कारण आता आम्ही ट्रेनिंगला जाणार आहोत, त्याच्यामुळे इथे काही फिरायला म्हणजे काय एवढं काही पाहिले नाही मी नागपूरमध्ये. कारण ड्युटी असते, सुट्ट्या वगैरे थोडे अडचणच होती, त्याच्यामुळे मग आकाश आले होते नागपूरला. त्याच्यामुळे मग मी म्हणलं चला महाराज बागमध्ये जाऊया. मग महाराज बागमध्ये गेलो. हे पहा सर्व प्राणी वगैरे, मोर वगैरे. म्हणजे प्राणी संग्रहालयच म्हणायचं, कारण प्राणी आहेत भरपूर, पण एवढे काय म्हणजे थोडं दूरच आहे ते पाहण्यासारखं. वाघ वगैरे सर्व काय ते, अस्वल, भालू, हे सर्व आहे. म्हणजे मी फर्स्ट टाइमच बघितलेले एवढे जवळून. कारण असं तर आपल्याला नाही पाहण्यासारखं म्हणजे भेटल, तर इथंच तर भेटलं. मग आम्ही असंच फिरलो. दिवस कसा तरी घालायचा होता, कारण टाइम होता गाडीसाठी त्यांना जाण्यासाठी. मग त्याच्यामुळं आम्ही म्हणलं चला तिथं तरी थोडा वेळ फिरलं पाहिजे. मग आम्ही गेलो तिथं, जेवण वगैरे सर्व काही करून मग नंतर आम्ही गेलो महाराज बागला. महाराज बागमध्ये जाऊन तिथं पण पाणीपुरी वगैरे सर्व काही खाल्लं. मग त्याच्यानंतर आम्ही फिरलो. म्हणजे असं भरपूर वेळ होतो आम्ही तिथं. असं हे वाघ वगैरे सर्व, वाघ मी फर्स्ट टाइम जेवढं असं म्हणजे जवळून पाहिले. कारण असं तर आपल्याला नाही पाहण्यासाठी भेटत. मग लहान लहान लेकरं वगैरे खूप वाघ वाघ म्हणत होते. मग मस्त ते पाहत होता सारखाच. त्याच्या खाली पण एक आहे, पण मला ते दिसलाच नव्हता. त्याच्यानंतर मग थोडा ते म्हणजे झोपलेला होता. मग तो उठला, त्याच्यामुळे मला ते दुसरा वाला पण दिसला. पण या व्हिडिओ मध्ये तेवढं काही दिसत नाही, खाली आहे वाटतं. तो उठलाच नाही. मग मी म्हणलं जाऊ दे, चला पुढचा प्राणी बघण्यासाठी गेलो. मग त्यानंतर हे माकड वगैरे तर आपण पाहिलेलंच होतं. आतमध्येच असतात त्या जाळीमध्ये. ते बाहेर वगैरे काही येऊ शकत नाहीत, कारण बाहेरून लॉक केलेले असतात. एका एका जाळीमध्ये म्हणजे पाच पाच सहा सहा माकड होते. वर बसलेले होते, तेवढे काही दिसत नव्हते. ही पहा कसं बसले, हे सर्वांना पाहत होता. सर्व लहान लहान मुलं म्हणजे असं ओरडत होते ना, त्याच्यामुळे ते वर जाऊन बसलेला चिरकत होता. म्हणजे त्याला जाणवत होतं आपल्याला कोणीतरी बोलत आहे म्हणून. मग त्याच्यानंतर असंच फिरलो पाहत पाहत, मस्त मज्जा आली. हे बघा मोर, दोन जाळी होते मोरच्या. त्याच्यामध्ये लांडोर पण होता, पण त्या साईडला होता बहुतेक. मी मला वाटतं म्हणजे दिसला, पण व्हिडिओ मध्ये मी म्हणजे घेतले नाही. त्याच्या साईडलाच लांडोर पण आहे. मग त्याच्यानंतर हे हरिण वगैरे, खूप हरिण होते, छोटे छोटे मोठे मोठे सर्व काही. मग मी पाहत होते वेड्यासारखं. मला खूप म्हणजे असं भारी वाटत होतं पाहण्यासाठी, कारण मी एवढ्या जवळून कुठलाच प्राणी बघितलेला नव्हता. पहिली वेळेस पाहत होते, त्याच्यामुळे मला आश्चर्य वाटत होतं की ते किती मस्त आपल्या आपल्याच म्हणजे दुनियेमध्ये खेळत होते. मग त्याच्यानंतर आकाश होते, त्यांना पण मी व्हिडिओ मध्ये घेतले. कारण मी गेले कोणासोबत हे पण मला म्हणजे दाखवायचं होतं. मग आम्ही दोघं जण फिरलो. मग मस्त मज्जा आली. हे मी म्हणजे हे पक्षी वगैरे या साईडला होते, माहिती नव्हतं आम्हाला. आम्ही फर्स्ट वेळेसच गेलेलो. आणि त्याच्यानंतर असं माहिती झालं, मग इथं आम्ही गेलो, तिथं पण बघितलं आम्ही. सर्व मस्त वर जाऊन बसलेले पोपट वगैरे, यांचे सर्वांचे नाव वेगवेगळे होते. पोपट, हे राघू काहीतरी पोपट नाव होतं या पक्ष्याचं. हा, राघू पोपटच आहे. असे म्हणजे वेगवेगळे पक्षी पण होते त्या जाळीमध्ये, आणि त्याच्यानंतर त्यांची नावं पण चेंज होते. मग हेला म्हणजे कॉलेजच्या वगैरे मुली इथं टिफिन वगैरे आणून खायच्या. हे ट्रेन मस्त, लहान लहान लेकरांसोबत मोठे पण लोक मस्त खेळत होते याच्यामध्ये. हे पहा टिफिन वगैरे खायचे मुली, सर्व टिफिन वगैरे घेऊन येऊन इथं मजा म्हणजे मजा करत खायचे. मस्त कोणी व्हिडिओ करायचं, कोणी काही कोणी काही. मग हे गार्डन वेगळं, म्हणजे त्याच्यामध्येच पण याच्यामध्ये झोके वगैरे सर्व म्हणजे असं छान होतं, मध्ये पण खेळायसारखं होतं. मग आम्ही तिथं गेलो, तिकडं कंटाळा येऊन गेला बसून बसून. मग त्याच्यानंतर आम्ही तिकडे खेळण्यासाठी गेलो. तिथं पण मस्त छान झोके वगैरे भरपूर होते. मग तिथं आम्ही झोका वगैरे मस्त मजा केली. म्हणजे मी पूर्ण व्हिडिओ वगैरे काही घेऊ शकले नाही, कारण घेणार होते भरपूर व्हिडिओ. पण थोडं कंटाळल्यासारखं झालेलं, कारण आम्ही सकाळपासून फिरत होतो.
त्याच्यामुळे माझा मूड पूर्ण ऑफ होऊन गेलेला. मी म्हणलं तुम्हीच करा व्हिडिओ, मग मी त्यांच्याकडे दिला व्हिडिओ करण्यासाठी. इथं तिकीट काउंटर होतं, तिकीट काढून मध्ये जायचं होतं, मग तिथं तिकीट वगैरे त्यांनी काढले. काढल्यानंतर मग आम्हाला आतमध्ये येऊ दिले, म्हणजे तिकीट काढूनच आतमध्ये जायचं होतं. बाहेरून तर तिकीट काढूनच यायचं, मध्ये पण तिकीट होतं. तिकीट वगैरे काढल्यानंतर आम्हाला आतमध्ये गेलो आम्ही. ते पाहायला लहान मुलं मस्त खेळत होते. हे झोक्यावर एवढी वेटिंगला आधी थांबलेली की कोण, म्हणजे सर्वांना झोका खेळावंच वाटते. हे पहा मस्त व्हिडिओ करत होते लोक मस्त. म्हणजे मला पण झोका खेळायची खूप इच्छा होती, पण मी वाट पाहत होते की ते कधी उठते माणूस. मग तो त्याला म्हणले मला पण खेळायचं, मग नंतर ते म्हणला ठीक आहे खेळा तुम्ही. मग नंतर मी झोक्यापाशी गेले. मला बसताच येत नव्हतं पण मी बसले. पण भारी मज्जा येते. लहानपण तर खूप भारी असतं. कारण लहानपणी असं शाळेमध्ये गेलं तेव्हा असं झोके खेळायचो, पण आता पण छान वाटते. पण पहिल्याचे दिवस भारी असतात लहानपणीचे. आता जसे जसे आपण मोठे होतो तसं तसं थोडं टेन्शन, काही गोष्टी, सर्व गोष्टी असं म्हणजे वेगळ्याच असतात. मग आम्ही इकडे गेलो, तिकडे गेल्यानंतर इथं खेळण्यासाठी लहान मुलांचंच होतं ते. पण मोठे पण लोक मला पण घेऊ द्या, म्हणजे ते तिकीट वरच होतं पण ते पण खेळायचे. हे बघा लहान लेकरं मस्त आम्ही तिथं बसून मज्जा घेतलो. पण अशी खूप भीती वाटत होती, कारण ते खाली पडेल असं काही काही व्हिडिओ येतात ना, त्याच्यामुळे असं वाटत होतं की पण पडेल खाली, असं भीती वाटायची. पण ते मजबूत असतो. आणि हे प्राणी प्राणी पाहायचा राहिलेला. मग त्याच्यानंतर माहित झालं इमो म्हणायचा प्राणी आहे. मग आम्ही हे पाहिलो. पाहिल्यानंतर लास्ट होता. आता मला पण खूप कंटाळा आलेला बसून बसून. मी म्हणलं चला आता आपण जाऊया. मग आम्ही सीताबर्डी मध्ये गेलो. सीताबर्डी मध्ये जाऊन मग आम्ही शॉपिंग वगैरे केली थोडीफार. मग मी म्हणलं चला आता ठीक आहे, मग मी माझ्या क्वार्टरला आले ते घरी.